जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही आलेलो आहे कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली तिथे आम्ही आलेलो आहे आणि आत्ता मी तिथल्या मंदिरामध्ये आलो आहे. असं इथे मंदिर आहे. त्या काळची सगळी मंदिरे आहेत. इथे फितुरांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात मदत केली होती. ही अशी सगळी त्या काळची मंदिरे आहेत आणि यांच्यात मी तुम्हाला बांधकाम दाखवतो. हे त्या पूर्वीच्या काळचं बांधकाम आहे. बांधकाम तुम्ही बघू शकता किती जुनं आहे. इथून जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला मंदिर बघू शकता. तुम्ही त्या काळची मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर पूर्ण एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगात निर्माण होते. शिवकालीन दगडामध्ये मूर्ती बनवलेली आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता एक मूर्ती आहे. जय शिवराय मित्रांनो. तर इथून पुढे चालत गेल्यावर हा आपला सरदेसाई वाडा तुम्हाला मी जवळ जाऊन पण दाखवणार आहे. कॅमेरा तुम्ही बघू शकता. हा तो वाडा आहे. इथे आपले छत्रपती संभाजी महाराज इथे आले होते. तुम्हाला मी त्यांचं स्मारक पण दाखवेन थोड्या वेळात. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता वाड्याच्या आतमध्ये जात आहे आणि वाड्याच्या आतमध्ये आल्यावर एक वेगळीच ऊर्जा माझ्या बॉडीमध्ये निर्माण झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हा तो वाडा आहे. आतून सगळे असे पडलेलं आहे. आठवण आहे तिकडे मला. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या भिंती वगैरे पडलेल्या आहेत. खूप सारे पर्यटक इथे आहेत. तुम्ही बघू शकता. पर्यटकांच्या मनात एक वेगळाच भाव निर्माण होतो इथे येण्यासाठी. हे सगळे पर्यटक आहेत. ही सरदेसाई वाड्याची समोरील बाजू आहे. कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. पुढे 1 2 3 4 देवाच्या खाली काय चारी खांब बघा. चारी खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावरती देव आहेत बघा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. माहिती घ्या. रेकॉर्ड गुणी चालेल. रेकॉर्ड गुणी चालेल. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं. पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, ओरड आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. नंतर दर्शन घ्या. 10 फूट पूल आहे. खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता. तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे. भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमणी गावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथं घेतलंय बघा. पुलावरून आडवा फोटो काढा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे. 7 नद्यांची कुंड आहेत. आणि इथून 3 किलोमीटर गेलात तर धामणी राजवाडी विचारा. राजवाडी गरम पाण्याचं कुंड आहे. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी वाहतं बघा. नमस्कार पार्वती पदे हर हर महादेव. हा फोटो काढा. आता दर्शन घ्या. हा आहे तो वाडा. आता मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक दाखवायला नेणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचं मी स्मारक इथे आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे त्यांच्या वेळेचं असं सगळं बनवलेलं आहे. भरपूर पर्यटक आलेले आहे, फोटो शूटिंग वगैरे सगळं करत आहे. हे आपलं छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आपण बघू शकतो.